नमस्कार, मी नागेश गोसावी माझ्या होम मिनिस्टर रिअलिटी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। आज पुन्हा एकदा नवीन दिवस नवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलोय। आजचा व्हिडिओ माझा प्रत्येक व्हिडिओ खास असतो, पण आजचा व्हिडिओ का खास आहे? जर तुम्ही लक्झरी सेगमेंटमध्ये फ्लॅट बघत असाल, तुम्ही जर लक्झरी प्रीमियम काहीतरी बघत असाल 2 BHK 3 BHK, तर हा जो प्रोजेक्ट आहे ना, म्हणजे स्वप्नपूर्ती, स्वप्नाचं घर असतं ना, आपण म्हणतो ना की माझ्या स्वप्नातलं घर असं असावं, माझ्या स्वप्नातली सोसायटी अशी असावी, तर हा प्रोजेक्ट त्यांचा आहे। का त्यांचा आहे? कारण तुम्ही माझ्या मागे बघू शकता, तुम्हाला दिसतंय या साईडला बघू शकता, झाड मध्ये आले तुम्ही बघू शकता, तुम्हाला लोक राहत आहेत, किती छान सोसायटी आहे। मला व्हिडिओ मध्येच कल्पना येईल बघूनच की सोसायटी काय आहे। एक 7 एकर मध्ये तुम्हाला डेव्हलपमेंट 7 टावर दिले, 7 टावर 7 एकर मध्ये, त्यातले 5 टावर ऑलरेडी ओसी रिसिव्ड आहेत, लोक राहत आहेत। आणि हा जो तुम्ही टावर बघताय, तुम्ही माझ्या मागे समोर बघू शकता, हे जे 2 टावर आहे अंडर कन्स्ट्रक्शन आहे, डिसेंबर 2025 ला पदेशन आहे। एका वर्षामध्ये पदेशन देणारा डेव्हलपर। आणि पुन्हा सांगतो, पोकोरोड नंबर 2 येते, एक स्टँडर्ड असा प्रोजेक्ट, जसं पॉश एरिया होतो ना, जी अति श्रीमंत लोक राहतात, एक लक्झरी लाईफस्टाईल आहे, आजूबाजूला जो क्राऊड आहे खूप मॅटर करतो। तुमच्या आजूबाजूला कोण राहतंय, तुमचा शेजारी कोण आहे, तुम्ही जर 2 करोडच्या 2 BHK मध्ये राहता असाल, तर तुमच्या बाजूला डॉक्टर, इंजिनियर असे मोठे मोठे लोक तुमच्या आजूबाजूला येणार आहे। जर तुम्ही प्रीमियम क्राऊड बघत असाल, लक्झरी सेगमेंटमध्ये बघत असाल, तर या प्रोजेक्ट शिवाय दुसरा प्रोजेक्ट असू शकत नाही। पोकोरोड नंबर 2 येते। प्राइस हा तुमचा कन्सेशनला की बजेटमध्ये बसला पाहिजे, प्राइसमध्ये आला पाहिजे, तर हा प्रोजेक्ट तुमचा नाहीये। मी परत सांगतो, जर तुम्हाला प्रीमियमनेस पाहिजे असेल, लक्झरीजपणा पाहिजे असेल, तर या प्रोजेक्टला तुम्ही येऊ शकता। आणि एक असा प्रोजेक्ट ज्याच्यामध्ये टावर ऑलरेडी 5 टावर ओसी रिसोर्ट आहेत, लोक राहत आहेत, हा अंडर कन्स्ट्रक्शन टावरचा आहे, पण ह्याच्यामध्ये तुम्ही अम्युनिटीज बघू शकता। तुम्हाला क्लब हाऊस दिसतंय, पुन्हा क्लब हाऊस ऑलरेडी फंक्शनल आहे, ज्याच्यामध्ये स्विमिंग पूल असेल, पार्टी हॉल असेल, जिम असेल, सर्व काय अम्युनिटीज आहे। एवढा मोठा ओपन स्पेस आहे, तुम्ही बघा तिथून इथपर्यंत बघू शकता। बिल्डिंगच्या मध्ये गॅप बघा, कधी क्रॉस व्हेंटिलेशन, कोणतीच बिल्डिंगच्या समोर नाही, तुमचा व्ह्यू ब्लॉक होत नाही। ती बिल्डिंग अशी आहे, तुमची ती बिल्डिंग लांब आहे, ती बिल्डिंग अशी, कोणताच व्ह्यू कुठं ब्लॉक होत नाही। 70% ओपन स्पेस दिलेला आहे डेव्हलपरने। 7 एकर मध्ये फक्त 7 टावर आहे, तिथे डेव्हलपर ऑलरेडी एक 9 टावर 10 टावर आणू शकत होता। ते डेव्हलप 2 BHK आणि 3 BHK प्रीमियम टावर तुम्ही ह्या बिल्डिंग मध्ये बघू शकता। 2 BHK माझ्याकडे 800+ कार्पेट आहे, 800+, जिथे बाकीचे डेव्हलपर फक्त 3 BHK बसवतात 800+ कार्पेट मध्ये, तिथे हा डेव्हलपर 2 BHK देतोय। 3 BHK माझ्याकडे 1100 पासून कार्पेट आहे। आता मी तुमचा असा वेळ घालवत नाही, तुम्हाला एवढं सांगेल, माजिवडा जंक्शन इथून एक 5 मिनिटाच्या अंतरावरती मेट्रो स्टेशन माजिवडा, विव्याना मॉल असेल, ज्युपिटर हॉस्पिटल असेल, बेथनी हॉस्पिटल अगदी प्रोजेक्टच्या हक्काच्या अंतरावरती आहे। येऊर हिल्स सारखं लँडमार्क आहे। तुम्ही जर निसर्गाच्या सानिध्यामध्ये, तुम्हाला निसर्गावर प्रेम असेल, तुम्हाला हिरवळ पाहिजे असेल, उपवन सारखा लेक बाजूला आहे, असा हा उपवन येऊर हिल्सच्या जवळ असलेला प्रोजेक्ट। आणि अगदी हॉस्पिटल, बँक, स्कूल, कॉलेज सगळं काय नियर बाय, इट्स अ बँक ऑन पोकोरोड नंबर रोड 2 ला असलेला असा लक्झरी सेगमेंट मधला, प्रीमियम सेगमेंट मधला प्रोजेक्ट, तुम्हाला लक्झरीज फिलिंग देणारा प्रोजेक्ट। चला, आता मी असा वेळ घालवत नाही, अम्युनिटीज वाटलं तुम्ही बघायला, अम्युनिटीज ऑलरेडी फंक्शनल आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्या व्हिडिओच्या शेवटला मी अम्युनिटीजचा पार्ट पण लावणार आहे। आता आपण जो सॅम्पल फ्लॅट, शो फ्लॅट 2 BHK चा बनवलाय तो बघूयात। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मला कनेक्ट राहा। मी तुम्हाला ऍक्च्युली अम्युनिटीजचा एरिया दाखवला, त्यानंतर बिल्डिंगचं काम दाखवलं। आता मी ज्या बिल्डिंगमध्ये काम चालू आहे त्याच्या ऍक्च्युअल फ्लोअरला आलोय। असं नाही की भलतीकडे सॅम्पल फ्लॅट बनवला आहे आणि भलतीकडे फ्लॅट आहे, प्रोजेक्ट आहे। ऍक्च्युअल बिल्डिंग मध्ये त्या टावरच्या मी फ्लोअरवरती आलोय। तुम्ही बघू शकता, 2 BHK 2 या साईडला आहेत, 2 2 BHK या साईडला। एका फ्लोअरला 6 फ्लॅट आहेत, 3 BHK बघू शकता या साईडला, 2 3 BHK, 4 2 BHK, 6 फ्लॅट आहेत। या आपण 2 BHK बघूयात। आतमध्ये आल्यावरती थोडासा इथं तुम्हाला एरिया दिसेल, काय तुम्हाला शू रॅक वगैरे करायचं असेल, काय फॉयरचा स्पेस। या साईडला किचन दिलेलं आहे एंट्रन्सला, कारण की जर तुमच्या घरी मेड असेल, कामवाली असेल, तर तुम्ही बघू शकता ते डायरेक्टली काम करून तशी बाहेर जाईल। वॉशिंग मशीन ड्राय एरिया दिलेला आहे। हॉल बघा किती स्पेशियस आहे, बाल्कनी किती, बात कुछ और आहे। एक 2 BHK 830 कार्पेटचा 800+ कार्पेट आहे। बाल्कनी बघा, पूर्ण तुमच्या घराच्या बाल्कनीमधून तुम्हाला हिरवळ बघायला मिळते। हा पोकोरोड नंबर 2 ची सगळ्यात मोठा USP पॉईंट आहे। या साईडला उपवनचं येऊर हिल्स आहे, उपवनचा लेक आहे, बेथनी हॉस्पिटल आहे, एवढी मोठी बाल्कनी आहे। साधारणतः एक अराउंड 10x6 ची बाल्कनी आहे, 10.11 × 5.11। हॉल बघा केवढा मोठा आहे, 800+ कार्पेट आहे। या साईडला बेडरूम बघू शकता तुम्ही, स्पेशियस असे बेडरूम आहेत, 10x12 चे बेडरूम आहेत। या साईडला कॉमन वॉशरूम बघा, हा तुमचा मास्टर बेडरूम, क्या बात आहे। या साईडला अटॅच टॉयलेट, बेडरूमची साईज पण 11.13 11x13 चा मास्टर बेडरूम।
हा जर तुम्ही 2 BHK बघताय 800 प्लस कार्पेट आहे, 30च्या आसपास कार्पेट आहे आणि प्राइस त्याचे 1,97,1,97 lakhs 2 करोडच्या आसपास बजेट आहे. म्हणजे प्राइस हा कन्सर्न तुमचा असेल ना, मी पहिलाच बोललो, तर हा प्रोजेक्ट तुमचा नाहीये. इथं लक्झरीजपणा, प्रीमियमनेस, कार्पेट बघा 800 प्लस कार्पेट आहे, 2 BHK 1,97,00,000. हे आपण 3 BHK बघूयात. तुम्हाला 3 BHK दाखवतो. एवढी जागा तुम्हाला मिळते, तुमच्या घराच्या आजूबाजूला कोणता नेबर नाही, एवढी जागा तुम्हाला मिळते. 3 BHK साठी फॉरचा स्पेस दिलेला आहे, बघू शकता. या साईडला किचन, त्या साईडला तुम्हाला छोटासा युटिलिटी एरिया वेगळा दिलेला आहे. हा तुमचा अजून एक गेस्ट बेडरूम बोलू शकता तुम्ही, त्याला मास्टर बेडरूम दिला, अटॅच टॉयलेट बघू शकता. दोन्ही साईडला तुम्हाला दिसेल, या साईडला 3 BHK म्हणून बाल्कनी दोन तुमचा हा ओपन व्ह्यू मिळतो तुम्हाला 3 BHK. या साईडला तुमचा बघू शकता व्ह्यू मध्ये अम्युनिटीज आहे, क्लब हाऊस व्ह्यू बघा. हा तुमचा ओपन व्ह्यू असणार आहे. 3 BHK माझ्याकडे याच्यामध्ये 1160 कार्पेट आहे, 1160 1307 1160. या साईडला कॉमन वॉशरूम बघू शकता. हे तुमचा हाय बेडरूम आणि अजून एक तुमचा मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूमला पण बाल्कनी दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. त्याला अटॅच टॉयलेट दिले त्या साईडला. 3 BHK मध्ये 2 कार्पेट आहे, 1160 कार्पेटची प्राइस सुरू होते 3,27,00,000. तिथे तुमचा 1307 कार्पेट आहे, त्याची प्राइस सुरू होते 3,51,00,000. चला तर मग आता तुम्हाला मी जास्त वेळ न घेता तुम्हाला शेवटला एवढं सांगेल, तुम्ही जर 2 करोडच्या बजेटमध्ये 800 प्लस कार्पेट बघताय प्रीमियम पोखरण नंबर 2 लोकेशनला, तर हा प्रोजेक्ट तुमचा आहे. 3 BHK 3,27,00,000 सुरू होते. मी नागेश गोसावी तुमच्याकडून कोणतंच ब्रोकरेज घेत नाही, तुम्हाला फ्रीमध्ये पिकअप अँड ड्रॉप देतो. मला कॉल करा आणि तुमच्या स्वप्नातलं घर असं लक्झरीज प्रीमियम सेगमेंटमध्ये असणारा पोखरण नंबर 2 येते पॉश एरिया म्हणून ओळखला जाणाऱ्या या प्रोजेक्टमध्ये तुमच्या स्वप्नातलं घर बुक करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.